हाय Yes. तुझं नाव काय? माझं नाव ईश्वर जोशी आहे. ओके. आतापर्यंत तू ब्लड डोनेशन किती वेळा केलंय आणि तुझा एक्सपिरियन्स कसा होता? मी आतापर्यंत ब्लड डोनेशन 3दा केलंय. त्यातील मी 2दा छत्रपती संभाजीनगर मध्ये केलंय आणि पुण्याला येऊन आज फर्स्ट टाइम मी आताही ब्लड डोनेशन केलंय. ग्रेट ग्रेट ग्रेट. तू लोकांना काय मेसेज देशील की जसं की भरपूर लोक जे आहेत ना ते ब्लड डोनेशन साठी नाही देत म्हणजे किंवा घाबरतात वगैरे. सो तू लोकांना काय मोटिवेट करशील आणि काय सांगशील? मला काय वाटतं तुम्ही ब्लड डोनेशन करू शकता तर तुम्ही केलं पाहिजे, कारण की उद्यापासून तुम्हाला फ्युचर मध्ये तुम्हाला स्वतःला तुमच्या फॅमिलीला पण ब्लडची गरज पडू शकते. तरी तुम्ही तुमच्याकडे सध्या परिस्थिती आहे, ब्लड तुम्ही देऊ शकता तर तुम्ही दिलं पाहिजे. तर तुझे फ्रेंड्स लोक वगैरे असतील असं कोणी आहे का की ज्यांनी ब्लड डोनेशन नाही केलं किंवा ते लोक घाबरतात वगैरे? सो तू त्यांचा कुठला एक फनी एक्सपिरियन्स सांगू शकशील का? माझा मित्र आहे, नाव नाही घेणार मी. मित्र आहे, त्याला सांगितलं मी तू पण रक्त दे. तो म्हणे मी माझ्या घरचं खातोय, मी काहून कोणाला रक्त देऊ. आणि मी त्याला म्हणलं तुझ्या घरच्यांनाच कधी लागू शकते. नाही म्हणे जेव्हा वेळ येईल तू देलच ना म्हणे रक्त, ते मी घेऊन टाकीन माझ्या घरच्यांना, पण मी नाही देणार रक्त, कारण की माझ्या घरचं मी जेवण केलंय, माझ्या पैशाचं मी कोणाला का देऊ. मग मी त्याला खूप समजूला, अरे दे, पण नाही म्हणतो मी ना का देऊ. असेच ना भरपूर लोकांचे मिथ्स वगैरे असतात की मी का देऊ वगैरे माझं ब्लड आहे वगैरे, पण जेव्हा इमर्जन्सी येते ना तेव्हा तुला पण माहिती की हा, ब्लड किती इम्पॉर्टंट गोष्ट आहे जे की मिळत कारण नाही. मला पण का कळलंय, कारण की माझ्या भावाचा ऍक्सिडेंट झालता, तर हो. त्याला फार, आणि त्याचं रक्त होतं ओ निगेटिव्ह. अच्छा. त्या टायमाला आम्हाला एवढी परेशानी झाली हा. ना, आता मी सांगू पण शकत नाही इन वर्ड्स, पण रक्त दिलं पाहिजे. आता जेवढंच लोकांना ना आपल्या सध्या स्वतः परिस्थिती येत नाही ना, रक्ताचं फॅमिलीला पण अडचण येत नाही ना, तेवढंच लोकांना कळत पण नाही. हा, ज्यांना कळतंय तो खूप चांगला माणूस आहे. Yes. सो मला फक्त एकच मेसेज सांगायचा आहे सगळ्या लोकांसाठी, जसं की हा म्हणत होता की याच्या फॅमिलीमध्ये जसं की ओ निगेटिव्ह होता, ओ निगेटिव्ह राईट. Yes. तर तेव्हा ब्लड मिळत नव्हतं. आपण लोकांनी भरपूर संख्येमध्ये येऊन जास्तीत जास्त प्रमाणामध्ये ब्लड डोनेट करायला पाहिजे आणि आपल्या आजूबाजूला ज्या कुणालाही ब्लडची गरज लागेल ना तर आपण त्याच्यासाठी हेल्प करायला पाहिजे. सो गाईज प्लीज कम अँड जस्ट डोनेट ब्लड. लाईफ सेवर